गोवा सरकारच्या सामाजिक कल्याण विभाग आणि माइंडक्यूब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभात ठाण्यातील योगगुरू डॉक्टर गिरीश वसंत कदम यांना इम्पॅक्ट बियॉन्ड मेजर सीएसआर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। गोव्याचे सामाजिक कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई या ठिकाणी उपस्थित होते। गोव्याच्या राजभवनातील भव्य दरबार हॉलमध्ये डॉक्टर गिरीश वसंत कदम यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करण्यात आलं। पुरस्कार प्रदान करताना मंत्री फळदेसाई यांनी डॉक्टर कदम यांच्याशी योगाच्या तत्वज्ञानावरती सखोल चर्चा देखील केली आणि त्यांच्या समाजकार्याचं मनापासून कौतुक केलं आहे। तर डॉक्टर गिरीश कदम यांच्या योग शिक्षणाने 30 लाखांहून अधिक लोकांचं जीवन सकारात्मकरित्या बदललं आहे। समाजासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांना सलाम असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। तर या समारंभात नमो ढोल ताशांच्या निनादात आणि उत्साहमय वातावरणात डॉक्टर कदम यांना भव्य सन्मानाने गौरवण्यात आले। योग संस्कार सूत्र फाउंडेशनचे संस्थापक असलेले डॉक्टर गिरीश वसंत कदम यांनी गेल्या 35 वर्षात योगाच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवलाय। शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचा संदेश देत त्यांनी संतुलित व आरोग्यपूर्ण जीवनाचा दृष्टिकोन रुजवला आहे। तर पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर कदम म्हणाले, हा सन्मान फक्त माझा नाही तर तो योगाच्या परिवर्तन क्षमतेचा विजय आहे। माझ्या प्रवासात मला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींना मी हा सन्मान समर्पित करतोय। या समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर, धोरणकर्ते व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर सर्वांनी डॉक्टर कदम यांच्या अतुलनीय योगदानाचं मनपूर्वक कौतुक देखील केलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।